कहो कहाँ चले. परमेश्वराच्या कलर पॅलेटमध्ये निळ्या रंगाच्या छटा आहेत तरी किती. इथल्या निसर्गाच्या शेड कार्डमध्ये 100 शेड्स ऑफ ब्लू म्हटलं तरी न्यूझीलंडमध्ये अजिबात चुकीचं ठरणार नाही. माओरी भाषेत टी अनाव म्हणजे घळीत किंवा कपारीत धबाबा कोसळणारं पाणी. आज आरामात अपार्टमेंटला नाश्ता करून टी अनावला निघालो. डनेदिनहून टी अनाव फक्त 287 किलोमीटरवर आहे. पण वाटेत आम्हाला सेंट क्लिअर बीच, सेंट किल्डा बीच, काका पॉईंट आणि टनेल बीच हे सगळं बघायचं होतं. म्हणून आम्ही थोडा वाकडा रस्ता पकडला. बिलीव्ह मी, हे पॉईंट्स केले नसते ना तर फार चुटपुट लागली असती. काका पॉईंटला एक विस्तीर्ण लुकआउट पॉईंट केलेला आहे. माओरी या स्थानिक भाषेत काका म्हणजे एका विशिष्ट जातीचे पोपट पक्षी ते इथे खूप आढळतात. त्यावरून या जागेला हे नाव पडलं. भरपूर सेल्फ्या फोटो काढून झाल्यानंतर आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या काकांनी इथे गवतावर लोळून विश्रांती घेतली. पुढचा नगेट पॉईंट आणि लाईट हाऊस अमेझिंग होतं. इथे व्हिडिओ आणि फोटोजमधून तुम्हाला ते पटेलच. थोडीशी चढण चढून वर गेलो आणि समोर जे काही दिसत होतं ते साठवायला दिठी कमीच पडत होती. निसर्ग पुरुष दोन्ही हातांनी सौंदर्य उधळत होता. 2 क्षण डोळे मिटून उभी राहिले, विधात्याच्या या अफाट विश्वात आपली जागा शोधायला. मग जाणवलं की इथून निघायला माझे पाय जड झाले. दुपार झाली, पोटातून काका ओरडायला लागले. मग बालक्लुथा गावात राज इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवलो. चवीत बदल हवा असेल तर इथे जेवणासाठी कॅफेज, पिझ्झा, कबाब, सी फूड असे बरेच वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. थोडं इकडे तिकडे बागडून गाडी हाणली ती थेट टी अनाव मॉटेल्स अँड अपार्टमेंटच्या दिशेने. भरपूर होमवर्क करून आम्ही या अपार्टमेंट शोधून काढल्या होत्या. इथे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे लेक व्ह्यू, बाल्कनी, गार्डन व्ह्यू अशा अपार्टमेंट्स होत्या. बाहेरच्या बाजूला कपडे धुवायचं मशीन होतं. आमच्यापैकी काही उत्साही लोकांनी कपडे धुवून टाकले. इथे बऱ्याच ठिकाणी वॉशिंग मशीन्स असतात. काही वेळा त्यासाठी नाण्यांचा खुराक द्यावा लागतो. पण त्याचा फायदा असा होतो की भरमसाठ कपडे बरोबर आणायची गरज नसते. या अपार्टमेंटची लिंक मी खाली दिलेली आहे. टूर ठरवताना आधी मी वेळोवेळी देत असलेल्या लिंक्स आणि माहिती अगदी जरूर बघा. संध्याकाळी झब्बू, लॅडीज, बदाम सात असे पत्त्यांचे डाव सुरू झाले. अरे एका कशाला टाकलास? त्याने हुकमाने मारलं नसतं तर आपला हात होता. अशा आवाजाने अपार्टमेंट दणा आणून गेले. आज जिथे जाणार होतो त्या जागेचं नाव पिओ पिओ ताही. पिओ पिओ ताही म्हणजे माओरी भाषेतला गाणारा थ्रश पक्षी. मिल्फोर्ड साऊंड हे त्याचं वेल्श नाव. वेल्श भाषेत साऊंड म्हणजे निवासस्थान. इतकं सुंदर नाद असलेलं मूळ माओरी नाव बाजूला सारून वसाहतवाद्यांनी त्यांच्या देशातलं मिल्फोर्ड साऊंड हेच नाव रूढ करून टाकलं. आज इथल्या क्रूजचं बुकिंग होतं. अपार्टमेंटपासून अगदी 5 मिनिटावर रिअल एनझेडचं ऑफिस आहे. नेहमीप्रमाणे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इकडून सुमारे पाऊण तास AC बसमधून टी अनाव डाऊन्स, एग्लिंग्टन बीच वृक्षाचं जंगल, लेक मिसल्टो, लेक गुन असा सुरेख प्रवास करून क्रूजच्या जेट्टीवर पोचलो. या सगळ्या वाटेवर बसचा हसतमुख ड्रायव्हर कम गाईड उत्तम माहिती सांगत होता. आमच्यापैकी ज्यांचा डोळा लागला नव्हता त्यांना इथला इतिहास वैशिष्ट्य छान समजली. वाटेत एका खळाळत्या चिमुकल्या ओढ्यापाशी थांबलो. त्याचं रुचकर थंड पाणी प्यायलो. इतकं शुद्ध पाणी मी कधीच प्यायलेले नव्हते. वाटेत एक मंकी क्रीक लागलं. या नावाची एक गंमतच आहे. एक ब्रिटिश अधिकारी त्याच्या मंकी नावाच्या कुत्र्यासह इथे वादळात सापडला. मंकी पाण्यात फेकला गेला आणि दूर वाहवत गेला. मंकीचा मालक त्या तुफान वादळात एका कपारीत दडून बसला. वादळ शमल्यावर खूप शोधल्यावरही मंकी काही सापडला नाही. हताश मालक घरी पोचतोय तो कुंपणापाशी मंकी त्याचीच वाट बघत होता. आता यात तथ्य किती आणि मिल्फोर्ड साऊंडचं पाणी किती हे त्या मंकीलाच ठाऊक. या घटनेची आठवण म्हणून हा मंकी क्रीक. नाहीतर न्यूझीलंडमध्ये माकडं फक्त प्राणी संग्रहालयातच सापडतात. तुम्ही कल्पना करा, 1.5-2 तासांची तुमची क्रूज आहे.
तुमच्या चहू बाजूने निळा मोरचुदी हिरवा रंग आहे. निळ्या रंगाचं मार्दव आहे. डोक्यावर पांढरे ढग मिरवणारं निळशार आकाश आहे. हिरव्या डोंगरातून ठाई ठाई दिसणारे बेधुंद धबधबे. बोटीच्या वरच्या डेकवर भर्राट वारा उधाणलाय. आम्ही सगळे पार वेडावल्यागत झालो होतो. बोटीच्या डोलकर नाकव्याने एका ठिकाणी धबधब्याच्या जितक्या जवळ जाता येईल तितक्या जवळ आमची बोट नेली. उत्फुल्ल तुषार अंगावर घेऊन आम्ही अगदी तृप्त झालो. न भूतो न भविष्यती असं काही अनुभवत होतो. काहीतरी गारूड झालं होतं एवढं नक्की. मावरी लोकांच्यात एक लोककथा आहे की माऊई नावाच्या दैवी पुरुषाने माणसांना अमरत्व प्राप्त व्हावं म्हणून इथे त्याच्या प्राणांचं बलिदान दिलं. खरं सांगू का, हा इथला मिलफोर्ड साऊंडचा निसर्ग इतका चिरंतन आणि शाश्वत आहे की माणसाच्या अनेक जन्माच्या तो कवेत येणंच कठीण. हे सगळं आत्ता या क्षणी अनुभवायला मिळतंय. तो क्षण आठवणीत अमर करून ठेवायचा. अमरत्व हवंच कशाला. डाऊटफुल साऊंड अशी एक जागा इथे भेट देण्यासारखी आहे. कॅप्टन कुकला या जागेपर्यंत बोटीने पोचता येईल की नाही असा डाऊट आला म्हणून हे नाव. रुडियार्ड किपलिंगनी 8वं आश्चर्य ज्याला म्हटलंय त्या मिलफोर्ड साऊंडचा समावेश तुमच्या बकेट लिस्टमध्ये करायला अजिबात विसरू नका. आज मिलफोर्ड साऊंडसारख्या अनोख्या ठिकाणी गेलो. माओरी संस्कृतीतल्या लोककथांची, त्यांच्या नावांची थोडी तोंड ओळख झाली. वेल्थ रेस टू एंडचं म्हणणं हेच आहे की नवनवीन ठिकाणी जायचं, विविध संस्कृती अनुभवायच्या. हे सुद्धा वैचारिक संपत्ती निर्माण करण्याचाच एक भाग आहे. प्रवास म्हणजे निव्वळ पर्यटन नाही, तर अनुभवांची समृद्ध करणारी गुंतवणूक आहे. वेगवेगळ्या लिंक्ससाठी कॅप्शन्स बघा. अर्थातच त्याआधी आमच्या कहो कहाँ चले या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही.